समरमध्ये मुलांना हेल्दी पण टेस्टी काय द्यायचं असा विचार करता का? मग मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक सुपर क्रीमी आणि न्यूट्रिशियस रेसिपी. ती म्हणजे अवाकाडो सँडविच. हे बनवायला सुद्धा इझी आहे आणि मुलांना पण खूप आवडेल. तर चला मग या सुपर हेल्दी आणि टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया. तर अवाकाडो सँडविच बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अवाकाडो. इथं बघा ग्रीन अवाकाडो असतात ते पिकल्यानंतर असे दिसतात. तर इथं बघा त्याच्यासोबतच आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू आणि चाट मसाला. आणि मिरची ना इथं ऑप्शनल आहे. लहान मुलं खात नसतील तर तुम्ही नाही टाकली तरीही चालेल. आता बघा मी अवाकाडो कापून घेतलं. ही बी जी दिसते ना, ती काढून टाकायची आणि जो साइडचा गर असते, तो असा छान चाकू घालून ना मोकळा करून घ्यायचा आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचा. हा पूर्ण आता दोन्ही अवोकाडोचा गर मी असाच काढून घेते आणि बघा हे अवोकाडो एकदम परफेक्टली पिकलेले आहेत. टचला एकदम सॉफ्ट लागतायत. बट ओव्हर सॉफ्ट नको, नाहीतर टेस्ट चांगली लागत नाही. थोडेसे हलकेसे सॉफ्ट झाले, की समजून जायचं आपले अवोकाडो व्यवस्थित पिकले आहे. जर अवोकाडो कच्चे असतील ना, तर 1-2 दिवस बाहेर ठेवायचे म्हणजे छान पिकतात ते. असा कलर होतो नंतर पिकल्यानंतर. आधी ग्रीन दिसतात, पण पिकल्यानंतर त्यांचा कलर असा होतो. इथं बघा दोन्ही अवोकाडो मी असे मस्त कापून घेऊन त्याचा गर काढते आहे. इथं बघा व्यवस्थित जर पिकलेले असतील ना अवाकाडो, तर नुसतं असं हाताने जरी दाबलं आजूबाजूने, तरी त्याचा गर मोकळा होतो आणि मग लगेच तो असा निघतो. आता बघा पूर्ण दोन्ही अवाकाडोचा गर मी एका बाउलमध्ये काढून घेतला आहे. आता हे चांगले मॅश करायचे. एक फोर्क घ्यायचा आणि त्याने असे मॅश करायचे. मी हे इथं किड्ससाठी बनवते आहे, त्यामुळे ना स्मूथ मॅश करते आहे. जर तुमच्या मुलांना चंकी टेक्स्चर आवडत असेल ना, तर थोडं पीसेस पण ठेवू शकता आणि अवाकाडोमध्ये ना हेल्दी फॅट्स असतात. त्यामुळे मुलांना हा सँडविच ना खूप न्यूट्रिशियस पण आहे. आता बघा अवाकाडो मॅश करून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी मिरची घातली, पण मिरची ऑप्शनल आहे हां. तुमची मुले जर तिखट खात नसतील तर मिरची स्किप केली तरीही चालेल. नंतर कांदा घातला, टोमॅटो घातलं, चवीपुरतं मीठ घातलं आणि आता थोडासा चाट मसाला घालते आहे. त्यामुळे ना आपलं सँडविच ना चटपटीत होणार आहे मस्त. सोबतच आपण जी कोथिंबीर घेतली आहे ती पण टाकायची ह्याच्यामध्ये आणि आता हे सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सोबतच बघा इथं मी ब्रेडच्या स्लाइस पण ठेवल्या आहेत. आता आपला अवोकाडो रेडी आहे. तर जे ब्रेड्सच्या स्लाइस आहे ना, त्या थोड्याशा मी टोस्ट करून घेते. म्हणजे काय आहे ना, बाहेरून क्रिस्पी आणि आतून क्रीमी लागतं. मस्त परफेक्ट कॉम्बिनेशन होतं आपल्या सँडविचचं. त्यासाठी बघा एक पॅन घेतला आहे. त्यामध्ये थोडंसं बटर घालून आपले जे ब्रेड आहे ते टोस्ट करून घ्यायचे आहे. हलकेसे गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत ना दोन्ही साइडनी असे टोस्ट करायचे. त्यामुळे ना मस्त आपले बाहेरून क्रिस्पी आणि आतून जे क्रीमी टेक्स्चरचा अवोकाडो आहे ना, ते खूप भारी लागते. जास्त ओव्हर क्रिस्पी करायची नाही. नाहीतर काय होतं ना, सँडविच खाताना ना आपल्या तोंडामध्ये वरच्या साइडला जे आळ्याला ना असं थोडंसं सोलल्यासारखं होतं. जास्त क्रिस्पी जर केले तर. त्यामुळे ना थोडेसे हलकेसे गोल्डन ब्राउन कलर आला, की ब्रेड काढून घ्यायचे. आता बघा दुसरा पण ब्रेड मी असाच भाजून घेते. आता आपले दोन्ही ब्रेड छान टोस्ट करून रेडी आहे. याच्यावर ना आपण जे अवाकाडो रेडी करून घेतला आहे, ते छान स्प्रेड करायचं आणि बघा स्प्रेड करताना किती क्रीमी दिसतंय. एकदम बटरसारखं स्मूथ. मुलांना हे टेक्स्चर ना खूप आवडते. याच्यावर ना तुम्ही एक चीज स्लाइस ठेवली तरीही चालेल. नाहीतर मी तर असंच खात असते. माझ्या मुलाला पण असंच आवडतं. आता ट्रायंगल शेपमध्ये मस्त कट करून घ्यायचं म्हणजे मुलांना खाताना अजून छान मज्जा येते. तुम्ही पण हा सँडविच तुमच्या मुलांसाठी ट्राय करा आणि मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये त्यांना आवडला का? माझ्या मुलाला तर हा सँडविच खूप आवडतो. बघा कसा मस्त क्रिस्पी आणि क्रीमी सँडविच तयार झाला आहे. हे मुलांना टिफिनसाठी पण परफेक्ट आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पण खायला खूप छान आहे, हेल्दी पण आहे
आणि न्यूट्रिशियस पण. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला पुढची रेसिपी कोणती पाहिजे?